नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्स मधील अकाउंट विषय शिकतो, ज्याच्यामध्ये आतापर्यंत तुमचे फर्स्ट 1 to 7 म्हणजे 7 टॉपिक अभ्यासलेले आहेत। या 7ही टॉपिकचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत। जर तुम्ही या 7 टॉपिकचा अभ्यास केला नसेल, व्हिडिओ बघितलेले नसतील, तर तिथे जाऊन तुम्ही ते बघा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या व्हिडिओच्या प्लेलिस्टच्या लिंक देत आहे, तर जाऊन देखील तुम्ही ते बघू शकता। आता सध्या अभ्यासतो आपण टॉपिक नंबर 8, ज्याच्यामध्ये आपण थिअरी पार्ट संपवलेला आहे। सॉल्व प्रॉब्लेम सगळे समजून घेतलेले आहेत, अनसॉल्व प्रॉब्लेम समजून घेतोय आणि आज आपला अनसॉल्व प्रॉब्लेम नंबर 4 आपण अभ्यासतो आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल, चॅनलवर पहिल्यांदा असाल, तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की या चॅनलवर तुमच्या आवडीचा विषय अकाउंट हा तुम्हाला डिटेल शिकायला भेटणार आहे। लाईन टू लाईन प्रत्येक थिअरी टॉपिक आपण अभ्यासणार आहोत। सॉल्व अनसॉल्व प्रॉब्लेम सगळ्याच आपण अभ्यास करत आहोत। तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास तुमच्या वर्गमित्रांपर्यंत नक्की शेअर करा। आज आपण अभ्यासतोय अनसॉल्व एक्झाम्पल नंबर 4, तर कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या एक्झाम्पलला सुरू करूया। चला तर मग पहा विद्यार्थी मित्रांनो, फर्स्टली एक्झाम्पल रीड करायचं, काय सांगितले ते व्यवस्थित समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर सॉल्व करायला सुरुवात करायची। बघा, दीपक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड, कंपनीचं नाव आहे दीपक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड, इश्यू प्रॉस्पेक्टस इन्व्हाइटिंग ऍप्लिकेशन फॉर 1 लाख इक्विटी शेअर। बघा, 1 लाख इक्विटी शेअर विकायला काढलेले ॲट ₹10 पेएबल ॲज फॉलोज। एक शेअर 10 रुपयाला आहे आणि पेएबल म्हणजे ऍप्लिकेशनच्या वेळेस ₹2 मागवणार आहेत, अलॉटमेंटच्या वेळेस ₹4 मागवत आहेत, फर्स्ट कॉलच्या वेळेस ₹2 आणि फायनल कॉलच्या वेळेस ₹2, असे टोटल ते किती रुपये मागवणार आहेत? एका शेअरची किंमत 10 आहे, तर ₹10 मागवणार आहेत। आता बघा, ऍप्लिकेशन वेअर रिसिव्ड फॉर 1,20,000 इक्विटी शेअर। इथं खूप महत्वाचं आहे की 1,20,000 इक्विटी शेअरसाठी ऍप्लिकेशन आलेत, पण आपण इश्यू किती केलेत, विक्रीस किती काढलेत? सर 1 लाखच शेअर्स आहेत आपल्याकडे जे आपण विक्रीस काढलेत आणि ऍप्लिकेशन किती आहेत? 1,20,000 ऍप्लिकेशन आहेत। म्हणजे या ठिकाणी ओव्हर सबस्क्रिप्शन आहे। काय म्हणूया त्याला आपण? ओव्हर सबस्क्रिप्शन। आणि आता हे जे एक्स्ट्रा 20,000 आलेले आहेत, याचं काय करायचं ते बघूया। एक्स्ट्रा 20,000 आलेत, त्याचं काय करायचं त्यांनी सांगितलं असेल। बघा, पुढे सांगितलंय द डायरेक्टर डिसाइडेड टू रिजेक्ट, काय म्हटलंय? रिजेक्ट द एक्सेस ऍप्लिकेशन अँड रिफंड ऍप्लिकेशन मनी ऑन दॅट। रिजेक्ट केलेत म्हणजे 20,000 शेअर्सचे पैसे जे एक्स्ट्रा आपल्या बँकेत जमा झाले होते, कधी जमा झाले सर? ऍप्लिकेशनचे पैसे, ऍप्लिकेशन केलं ना 1,20,000 लोकांनी, त्यावेळेसच ते 20,000 एक्स्ट्रा 20,000 शेअरचे एक्स्ट्रा पैसे आपल्या बँकेत जमा झाले, हे रिफंड करायचे। म्हणजे ऍप्लिकेशन मनी ट्रान्सफरच्या जनरल एंट्रीमध्ये आपल्याला बँक अकाउंटला क्रेडिट द्यावं लागेल, कारण की रिफंड केल्यामुळं बँकेतून पैसे जाणार आहेत। तर ते कसं करायचं ते आपण बघूया। फर्स्ट 2 एंट्री आहेत, पहिली आणि दुसरी, ती कशी होणार आहे ह्याच्यावर डिपेंड आहे। आणि कंपनी रिसिव्ड ऑल मनी, आणि त्यांनी पुढे सांगितले की लास्ट वाक्य कंपनी रिसिव्ड ऑल मनी, फक्त एकच ओव्हर सबस्क्रिप्शन आहे आणि जे ओव्हर सबस्क्रिप्शन शेअर्स आहेत 20,000 त्यांचे रिजेक्ट केलेले आहेत, त्यांना शेअर्स दिलेले नाहीत, मग त्यांच्याकडून जे ₹2 घेतले ते 20,000 लोकांकडून ते रिफंड केलेले आहेत। तर फर्स्ट आपल्याला बघा, ऍप्लिकेशन आलेले ₹2 भेटणार आहेत, ऍप्लिकेशन किती आलेत? 1,20,000, मग 1,20,000 ऍप्लिकेशनचे ₹2 या पद्धतीने आपल्या बँकेत पैसे जमा होणार आहेत। म्हणून आपण लिहिताना लिहायचं बँक अकाउंट डेबिट इंटू ब्रॅकेट मी लिहितो 1,20,000 इंटू 2, तर आपल्याला किती भेटतील? 2,40,000 बँकेत पैसे येतील। कशाचे आहेत ते पैसे? ऍप्लिकेशनचे आहेत, म्हणून क्रेडिटला सुद्धा 2,40,000 कशाचे? बघा, जनरल एंट्री बँक अकाउंट डेबिट 2,40,000, टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशनचे पैसे आहेत, म्हणून टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट 2,40,000 आणि आपण लिहिलं बिंग इक्विटी शेअर ऍप्लिकेशन मनी रिसिव्ड। आता हे आलेले पैसे आपण कुठे ट्रान्सफर करणार आहे? आपल्या शेअर कॅपिटलला, पण याच्यामध्ये 20,000 एक्स्ट्रा आपल्याकडे जे 20,000 शेअरचे एक्स्ट्रा पैसे आले ते रिफंड करायचे आहेत। म्हणून बघा, ट्रान्सफर आपल्याला शेअर कॅपिटलला करायचे, ऍप्लिकेशनचे पैसे ट्रान्सफर करायचे, म्हणून जनरल एंट्रीमध्ये इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट। बघा, ऍप्लिकेशनचे किती आले सर? 2,40,000 रुपये आले, 2,40,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट। बघा, आपण शेअर किती विकायला काढले होते? 1 लाख शेअर्सच विकायला काढले होते आणि त्याच्यावर आपले ₹2
म्हणजे 1 लाख गुणुले 2, तर आपले 2 लाख रुपये शेअर कॅपिटलचे आहेत. मग 2 लाख रुपये आपण क्रेडिटला लिहिले. आणि जे 20,000 शेअरचे पैसे एक्स्ट्रा आलते आपल्याला ते आपण रिफंड करणार, म्हणजे आपल्या बँकेत जमा झालेले पैसे जाणार आहेत, म्हणून टू बँक अकाउंट. आणि अमाऊंट बघा 20,000 शेअर्सचे 2 रुपये या पद्धतीने टोटल 40,000 रुपये आपण माघारी देणार आहोत. म्हणजे 40,000ला क्रेडिट बघा, डेबिट 2,40,000 आणि हे 2 आणि हे 40 असे 2,40,000ला सुद्धा क्रेडिट लिहिलं आपण. आणि याचं नॅरेशन व्यवस्थित पहा, ऐका आणि समजून घ्या. बिंग इक्विटी शेअर ऍप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट अँड एक्सेस सुद्धा आहेत ना बघा, 40,000 एक्सेस आहेत. अँड एक्सेस ऍप्लिकेशन मनी रिफंडेड. तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, आपला फर्स्ट इन्स्टॉलमेंट जी होती ऍप्लिकेशन मनीच्या 2 जनरल एंट्री केलेल्या आहेत. आय होप या दोन्ही जनरल एंट्री तुम्हाला समजलेल्या आहेत. आता सेकंड इन्स्टॉलमेंट जे आहे ते अलॉटमेंट, ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे मागवायचे त्याला देतो फर्स्ट आपण डेबिट, म्हणून इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट नंबर 3 ची एंट्री. नंबर 3 एंट्रीमध्ये इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट. बघा आपण काय करणार, आता मागवताना जे आहे ना, आपण मागवताना 1 लाख शेअरचेच पैसे मागवायचे, कारण की आपण 1 लाखच अलॉट करू शकतो, म्हणून 1 लाख शेअर्स. आणि किती रुपये मागवायचे बघा, 4 रुपये मागवायचे, म्हणून 1 लाख गुणुले 4, तर आपल्याला ₹4 लाख 4 लाख रुपये भेटते. टू कशासाठी लागतात, हे इक्विटी शेअर कॅपिटल साठी लागतात, म्हणून टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. अमाऊंट लिहिणार ₹4 लाख. आणि याचं नॅरेशन लिहून टाकूया. बिंग इक्विटी शेअर अलॉटमेंट मनी ड्यू. ही झाली फर्स्ट एंट्री. मागवलेले सगळ्या शेअरचे पैसे भेटणार आहेत, कुणीही आपले पैसे बुडवणार नाहीत, म्हणून 4 नंबरची एंट्री. पैसे बँकेत येणार आहेत, बँक अकाउंट डेबिट ₹4 लाख टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. अमाऊंट लिहिणार ₹4 लाख. आणि याचं नॅरेशन लिहिणार आपण बिंग इक्विटी शेअर अलॉटमेंट मनी रिसिव्ड. अशा पद्धतीने आपण 2 नंबरची जी इन्स्टॉलमेंट होती आपल्या अलॉटमेंट मनी रिसिव्डची, तिच्या 2 जनरल एंट्रीज केलेल्या आहेत. आपली आता 3 नंबरची इन्स्टॉलमेंट आहे फर्स्ट कॉल. आता फर्स्ट कॉलच्या वेळेस 2 रुपये मागवायचे आहेत, आपण ते जे मागवायचे आहेत त्याला देतो डेबिट, म्हणजेच आपण इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट. नंबर 5 ची एंट्री करणार आपण इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. आता बघा फर्स्ट कॉलच्या वेळेस 1 लाख शेअरवर 2 रुपये या पद्धतीने 2 लाख रुपये आपण मागवणार. आणि टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 2 लाख रुपयाने आपले कॅपिटल वाढेल मागवल्यामुळे. नॅरेशन लिहायचं बिंग इक्विटी शेअर फर्स्ट कॉल मनी ड्यू. झालं. नंबर 5. आता मागवलेले पैसे आपले सगळे भेटणार आहेत, ते बँकेत येतात, म्हणून बँक अकाउंट डेबिट. फर्स्ट कॉलचे पैसे भेटणार, बँक अकाउंट डेबिट. बघा 2 लाख मागवले होते, सगळे पैसे भेटले, 2 लाख रुपयाला आपण डेबिट देणार. टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट. अमाऊंट लिहिणार ₹2 लाख 2 लाख रुपये. आणि याचं नॅरेशन लिहून टाकूया आपण बिंग इक्विटी शेअर फर्स्ट कॉल मनी रिसिव्ड. अशा पद्धतीने आपण थर्ड इन्स्टॉलमेंट म्हणजे जी फर्स्ट कॉल होती त्याच्या 2 जनरल एंट्रीज केलेल्या आहेत. आता लास्ट इन्स्टॉलमेंट आहे सेकंड अँड फायनल कॉल. त्यालाच आपण फायनल कॉल म्हणते. 2 रुपये मागवायचे आहेत. आपण ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे मागवतो त्याला द्यायचं डेबिट, म्हणजेच आपण फायनल कॉल अकाउंट डेबिट म्हणणार. म्हणजे 7 नंबरची एंट्री आपली असणार आहे इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट डेबिट. बघा आपण 1 लाख शेअर्सवर किती रुपये मागवणार आहोत, 2 रुपये, म्हणजेच 1 लाख गुणुले 2 लाख रुपये आपल्याला भेटले पाहिजेत. टू त्यासाठी कॅपिटलसाठी टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. अमाऊंट लिहिणार 2 लाख रुपये. आणि याचं नॅरेशन लिहून टाकूया बिंग इक्विटी शेअर फायनल कॉल मनी ड्यू. मागवलेले पैसे आपण काय करणार आता भेटणार आहेत, मग बँक अकाउंट डेबिट. टोटल आपल्याला 2 लाख मागवले, 2 लाख पूर्णच्या पूर्ण भेटणार. टू इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट. अमाऊंट लिहिणार ₹2 लाख. आणि याचं नॅरेशन लिहिणार बिंग इक्विटी शेअर फायनल कॉल मनी रिसिव्ड. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेलं आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलेलं असणार आहे. समजलेलं असेल, व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या वर्गमित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल अभ्यासू. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.